मंडळी, सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहतंय. आपल्याला प्रत्येक पक्ष जोरदार प्रचारात व्यस्त दिसतोय. पण मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे, राजकारण म्हटलं की काही वेळात काही तासात मोठ्या घडामोडी घडायला वेळ लागत नाही. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं असं बोललं जातं आणि सध्या देखील तसंच होतंय. सध्या देखील सत्ताधारी भाजपच्या गटात मोठी खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने एका महत्त्वाच्या शहराच्या महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केलेली आहे, ज्यामुळे भाजपचं टेन्शन आता वाढणार आहे. ती नेमकी घोषणा काय आहे आणि त्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील, चला जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. पण मंडळी, तुम्ही अजूनही आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाही का? मग वाट कसली पाहताय? लगेचच आपले चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मंडळी, राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी. यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे महापालिका निवडणूक. आता याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय बॉम्ब टाकण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक महत्त्वाचे नेते आणि सध्या विधानसभेचे उपसभापती असलेले अण्णा बनसोडे यांनी ही मोठी आणि थेट घोषणा केलेली आहे. सोलापूरच्या राजकारणात या घोषणेमुळे मोठा भूकंप होणार असल्याचं बोललं जातंय. अण्णा बनसोडे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की आगामी सोलापूर महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. महायुतीत असूनही त्यांनी सोलापुरात एकला चलो रेचा नारा दिलेला आहे. त्यामुळे आता भाजपला त्यांच्या मित्रपक्षांसोबतच थेट लढाई करावी लागणार आहे. एवढंच नव्हे तर बनसोडे यांनी जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केलेला आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 26 प्रभाग आणि 102 जागा आहेत. या सगळ्या जागा स्वबळावर लढवून त्यापैकी किमान 75 जागा जिंकून सोलापूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अबकी बार 75 पार असा नारा त्यांनी सोलापूरसाठी दिलाय. हे लक्ष्य गाठण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. बनसोडे यांच्या या मोठ्या घोषणेमागे त्यांच्या पक्षात होणारी प्रवेशांची वाढती संख्या हे प्रमुख कारण आहे. पक्षांमध्ये अनेक नवे चेहरे येत आहेत, त्यामुळे पक्षाची ताकद सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे केवळ 4 नगरसेवक आहेत, पण आगामी निवडणुकीमध्ये ही संख्या 75 पर्यंत जाईल असा दावा त्यांनी केलाय. यावेळी अण्णा बनसोडे यांनी सोलापूरमध्ये मागील 5 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपवर थेट टीका केली. भाजप सत्तेत असूनही सोलापूर शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शहरातील रस्ते आणि झोपडपट्टीचा विकास म्हणावा तसा झालेला नाही, यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे भाजपमध्ये इतर पक्षातून इनकमिंग सुरू आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्येही मोठे इनकमिंग सुरू असल्याचं बनसोडे यांनी सांगितलंय. आणि यामुळेच सोलापुरात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या इनकमिंगचं एक मोठं उदाहरण म्हणजे MIM पक्ष. सोलापूर महापालिकेत MIMचे एकूण 9 नगरसेवक होते, त्यापैकी तब्बल 6 नगरसेवक ऑलरेडी म्हणजे आधीच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले आहेत. फक्त 6च नाहीत तर उर्वरित 3 माजी नगरसेवकांबरोबरही सध्या बोलणी सुरू आहे, अशी माहिती बनसोडे यांनी दिलेली आहे. लवकरच ते 3ही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. म्हणजेच MIMची सोलापुरातील ताकद जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि ती सगळी ताकद आता अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या घडामोडी पाहता अण्णा बनसोडे यांना वाटतं की आगामी महापालिका निवडणुकीत सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणाचं आव्हानच उरणार नाही, कारण पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि जुने नवे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेत. सोलापूरचा विकास कसा करणार याबद्दल बोलताना बनसोडे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा पॅटर्न सांगितलाय. ते म्हणाले, आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या धर्तीवर सोलापूर शहराचा विकास करू. पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांनी केलेल्या विकासाचं मॉडेल सोलापूरमध्येही राबवण्याचा त्यांचा मानस आहे. आता तुम्ही विचाराल, भाजपचं टेन्शन का वाढलं? तर सोलापूर महापालिकेत भाजप सध्या सत्तेत आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत, पण आता राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिल्याने महायुतीमध्ये फूट पडण्याची आणि दोन्ही पक्षांना एकमेकांविरुद्ध लढण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
मित्र पक्ष जर विरोधात उभा राहिल्याने भाजपसाठी सत्ता राखण्याचे आव्हान खूप मोठं होणार असल्याचं बोललं जात आहे. अण्णा बनसोडे यांनी दिलेला हा स्वबळाचा नारा हा केवळ सोलापूरपुरता मर्यादित राहणार की महायुतीमधील इतर शहरांमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशीच भूमिका घेणार, या सगळ्या घडामोडींवर नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. सोलापूरच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, अण्णा बनसोडे यांच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.